मोठी बातमी समोर येते ती म्हणजे थोड्याच वेळात एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद आहे। अनेक प्रलंबित प्रश्न आहे, उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। काय घोषणा करणार शिंदे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे काही महत्त्वपूर्ण घोषणा करतात का हे पाहावं लागणार आहे आणि काय घोषणा करतात तेही पाहावं लागणार आहे। थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। शिंदेंची ही पत्रकार परिषद आहे आणि आता अनेक घडामोडी देखील सातत्याने गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत। त्यातून काय निष्कर्ष निघालेला आहे, काय निश्चिती झालेली आहे हे कळेल। मात्र जे काही आता शिंदे सांगतील त्याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष असणार। मुख्यमंत्री पदाबाबत शर्यतीमध्ये अनेक चेहरे आहेत, पण त्याला कोणाची वर्णी लागणार, कोण तिथे विराजमान होणार? कारण आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून नेत्यांकडून कुठं साकडं घातलं जातंय, कुठं प्रार्थना केली जाते, तर कुठं दावेदारी केली जाते। त्यामुळे जो दबाव तंत्राचा वापर केला जातोय कार्यकर्त्यांकडून त्याला पक्षश्रेष्ठी बळी पडतात का आणि काय फॉर्म्युला घोषित करतात हे पाहावं लागणार आहे। कारण अत्यंत महत्त्वपूर्ण ही घडामोड आहे। कारण आता कार्यकाळ देखील संपलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा देखील दिलेला आहे। शिंदे आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देशाचा आपल्या राज्याचा कारभार पाहत आहेत। या संदर्भातले अपडेट्स देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे थेट जोडले गेलेले आहेत। शुभम, काय अपडेट्स मिळत आहेत? किती वेळात ही पत्रकार परिषद सुरू होणार? श्रेयस, आपण बघू शकतो मागील 2.5 वर्षांपासून जे आहेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जो आहे महाराष्ट्राचं सर्व आणि महायुतीमधनं जे आहेत मुख्यमंत्री पदात त्यांनी यशस्वीरित्या 2.5 वर्ष पार पाडलेले आहेत। पण आता जे आहेत नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुकीनंतर आता नवीन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल कुठेतरी महायुतीमध्ये तिढा असताना दिसून येते आणि अशामध्येच अचानक तातडीची पत्रकार परिषद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे यांनी त्यांच्या ठाण्याच्या शासकीय निवासस्थानी लुईसवाडी येथे जे आहे ती बोलवलेली आहे। 3 वाजताची वेळ त्यांनी दिलेली होती, मात्र 3 वाजून 24 मिनिटं झालेली आहेत। आता 2 मिनिटं आधीच जे आहेत पत्रकार परिषदेसाठी पत्रकारांना आणि सर्व माध्यम प्रतिनिधींना जे आहे आतमध्ये येण्यासाठी जो आहे मार्ग मोकळा झालेला आहे पोलीस प्रशासनाकडनं आणि त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत त्यांची पक्षाची भूमिका काय आहे, नेमकी त्यांची भूमिका काय आहे याबद्दल स्पष्टता देतील। सूत्रांकडून असं माहिती मिळत आहे की एकनाथ शिंदे कुठेतरी या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर येत आहेत। भारतीय जनता पक्षाकडनं जे कथित ऑफर आलेले आहेत त्याच्यावर कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज असल्याची देखील माहिती जी आहे काल मिळत होती। त्यामुळे नेमका आता एकनाथ शिंदे काय बोलणार हे पाहावं लागणार आहे अशी देखील माहिती मिळत आहे की श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असतील आणि एकनाथ शिंदे हे महायुतीचे सल्लागार आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून राहतील। ते कुठलंही मंत्रीपद त्यांच्याकडे घेणार नाहीत अशी देखील माहिती मिळत आहे। पूर्णतः ते महायुतीमध्ये सर्व सुरळीत राहील याची काळजी ते घेणार आहे। शुभम, आपण इथे तीन मुद्दे प्रकर्षाने इथे उल्लेख केलेला आहे, त्यावर जरा मी लक्ष घालतो आपल्या प्रेक्षकांचं। ते म्हणजे असं की तुम्ही सांगताय उपमुख्यमंत्री पदाच्या बाबत, दुसरं म्हणजे हे की ते शिवसेना पक्षप्रमुख म्हणून असतील। तर शिवसेना पक्षप्रमुखाची बाब जर झाली तर ते पक्षाचं जे पद आहे ते आधीच मुख्यमंत्री शिंदेंनी गोठवलेलं आहे, त्यामुळे पक्षप्रमुख पद हे शिवसेनेमध्ये आता नाही आहे। तर त्याबाबत तर चर्चा होऊ शकत नाही। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाबा केंद्रामध्ये ते मंत्रिपद घेतील अशा ज्या चर्चा होत्या त्याबाबत काय माहिती मिळते? कारण तिथे काय चर्चेचा सूर उठतोय? महाराष्ट्र की जनता इस बीजेपी ने और फडणवीस ने शिंदे साहब को हल्के में मत लो। शिंदे साहब ने आज जो काम किया है ना उसके वजह से आज महाराष्ट्र में काम किया है शिंदे साहब ने, तो साहब को वापस मुख्यमंत्री बनाना ही चाहिए। हमारी शिवसेना की इच्छा है हमारे शिंदे साहब मुख्यमंत्री होने चाहिए। अगर नहीं बन गए तो नहीं, हम तो नाराज है। फिर मैं खुद नाराज है। शिंदे साहब जैसा काम किया है वैसा कोई काम नहीं कर सकता है। और शिंदे साहब ने जो काम किया पूरा जनता ने देखा है, आपको भी मालूम है, सबको मालूम है जो काम कर रहे हैं वो। काही कार्यकर्ते होते ज्यांच्याशी माध्यम संवाद होत होता आणि ते आपल्या उत्साह जो आहे तो व्यक्त करत होते। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडलेले आहेत। शुभम, आपण चर्चा करत होतो, काय नेमका चर्चेचा सूर तिथं उठतोय? अर्थातच बघायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री शर्यतीतून बाहेर पडण्याचे पूर्ण संकेत जे आहेत ते स्पष्टपणे माझ्यापर्यंत, माझ्या सूत्रांकडून जे आहेत ते येताना दिसून येत आहेत। मात्र एकनाथ शिंदे स्वतः आता पत्रकार परिषदेमध्ये काय भूमिका मांडतात यावर
महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे, शिवसेना पक्षामध्ये काय नेमकं सुरू आहे, शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून त्यांच्या विचारांमध्ये काय आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण काहीही झालं तरी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेणार नाही हे मागील 4 दिवसांपासून जी आहे चर्चा स्पष्ट आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे या शर्यतीतनं बाहेर येताना दिसून येत आहेत. निकाल लागल्यापासून आतापर्यंत सरकार स्थापन होण्याचे पूर्ण संकेत जे आहेत ते स्पष्टपणे मिळत होते. पण अजून सरकार स्थापन नाही झालंय, मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो स्पष्ट नाही करण्यात आलाय. याचं हेच एक प्रमुख कारण आहे की भारतीय जनता पक्ष हा महायुतीचा मोठा भाऊ आहे, संख्याबळ त्यांचं जास्त आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस हे इच्छुक आहेत मुख्यमंत्री पदासाठी आणि त्यांच्या इच्छुकतेमुळे आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जेही निवडून आलेले भाजपचे आमदार आहेत त्यामुळेच कुठेतरी विलंब होताना दिसून आलेला आहे. आणि पर्यायी मार्ग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी पदाचा राजीनामा दिलाय आणि सध्या ते आहेत केअरटेकर मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे. नेमकं आता लवकरात लवकर जे आहे ते सर्व निर्णय घेणं गरजेचं आहे. पुढील 2 ते 3 दिवसात, कारण की राष्ट्रपती राजवट जी आहे ती देखील महाराष्ट्रावर एक संकट आहे. राष्ट्रपती राजवट जी आहे ते लागू शकतं आणि ते समजा लागलं तर 3 ते 4 महिने ते निघणारही नाही अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आज त्या पत्रकार परिषदेमधनं जे आहेत स्पष्ट भूमिका आपली मांडू शकतात. अशी देखील माहिती मिळत आहे की 3 वाजताची वेळ त्यांची देण्यात आली होती आणि कुठेतरी 2:30-2:45 पासून एकनाथ शिंदे हे फोनवर त्यांच्या चर्चा आहेत त्यांच्या महायुतीमधील नेत्यांच्या असो किंवा पक्षामधील त्यांच्या आमदारांच्या आणि नेत्यांच्या असो त्यांच्यासोबत त्यांचा संपर्क जो आहे तो आता सुरू आहे. नेमकी भूमिका मांडणार काय याबद्दलची चर्चा जी आहे त्यांनी सांगितलेली आहे आणि त्यावर कुठेतरी आता त्यांचं मनधरणी जी आहे ती देखील सुरू आहे अशी पण माहिती सुरू आहे. श्रेयस, पण शुभम, इथे तुम्ही असं बोललात की तुम्हाला सूत्रांकडून खात्रीलायक अशी माहिती मिळते आहे की या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून जवळजवळ 99% आता मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे हे बाद झालेले आहेत किंवा त्यांनी स्वतःहून माघार घेतलेली आहे. पण कार्यकर्त्यांचा उत्साह थोड्या वेळापूर्वी आपण दाखवत होतो, प्रेक्षक ऐकत होते, तुम्ही ऐकलं असेल. तर कार्यकर्त्यांचा जो उद्रेक होईल त्याला कसं सांभाळतील मुख्यमंत्री? कारण शिंदेंना तेही सांभाळावं लागणार आहे, कारण तोच उत्साह पुढे कार्य करण्यासाठी किंवा पुढच्या 5 वर्षांसाठी काम करण्यासाठी उत्साह देत असतो, तो राबवून ठेवण्यासाठी कामी येत असतो. तेही एक मोठं आव्हान असणार आहे. श्रेयस, जसं की मी नमूद केलं होतं की आतापर्यंत शपथविधी जी आहे तो झाला होता. अशी देखील एक काल बातमी आली होती की लगेच राजीनामा देणार मागच्या कार्यकाळाचा आणि लगेच कालच्याच दिवशी जे आहे सह्याद्री अतिथीगृहावर शपथविधी होऊ शकते असं देखील ऐकण्यात येत होतं. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचंच नाव जे आहे ते फिक्स्ड होतं कुठनं तरी महायुतीमधनं. आणि आपल्याला माहिती असेल की आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या, जे काही जागा वाटप झालं, यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली असा शब्द जो आहे भारतीय जनता पक्षाकडनं येत होता. पण अचानक हा महाविकास आघाडीचा खूप मोठा पराभव झाला आणि महायुतीचे भरपूर मोठ्या संख्येने जे आहे आमदार निवडून आले आणि त्याचमुळे कुठेतरी आता लोभ जे आहे तिन्ही पक्षांना जे आहे ते आलेलं आहे. एकीकडनं अशी पण माहिती मिळते की मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्राचं सर्वात मोठं मंत्रीपद असतं आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष देखील इच्छुक आहे. पण अशी देखील माहिती मिळत आहे दिल्लीवरनं की एकनाथ शिंदे यांच्या नावाची वर्णी लागण्याची पूर्णतः शक्यता आहे. पण देवेंद्र फडणवीस जे आहेत ते इच्छुक असल्या कारणाने आहे. अजूनपर्यंत काही नाव जे आहे ते घोषित झालेलं नाहीये. सोबत मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल देखील कुठलीच चर्चा नाहीये. शिवसेना मधील मुख्यमंत्री पद समजा जातं तर शिवसैनिक जे आहेत ते नाराज होण्याची शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे शिवसेनेमध्ये 2 गट पडले होते 2.5-3 वर्ष आधी आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदामुळे का होईना किंवा सत्तेमुळे का होईना काही शिवसैनिक जे आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते ते परत पुन्हा कुठेतरी त्यांच्या भावना दुखावल्या जातील याची दाट शक्यता आहे. पण एकनाथ शिंदे यांचा आदेश निघेल आणि त्या आदेशामध्ये असं स्पष्टपणे असूही शकतं सूत्रांकडनं मिळालेल्या माहितीनुसार की श्रीकांत शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद असेल आणि मंत्रिमंडळातील अत्यंत महत्वाचे असलेले खाते जे आहेत ते देखील त्यांना मिळू शकतात. आज सकाळी देखील बातमी अशी येत होती कानावर की गृहमंत्री पद हे शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठेतरी संपर्क जो आहे छुपा संपर्क सुरू आहे. आपल्याला माहिती आहे भाजपचे नेते शिवसेनेच्या नेत्यांना भेटायला जात आहेत. शिवसेनेचे नेते सागर बंगल्यावर फडणवीस यांच्या भेटीसाठी देखील जात आहेत. त्यामुळे चर्चासत्र जे आहे ते सुरळीतपणे आणि सुमरीत सुरू आहे, गुलदस्त्यात सुरू आहे. पण मुख्यमंत्री पदाबाबतचं कोणीही स्पष्ट वक्तव्य काही नेते मंडळी देखील शिवसेनेचे वरिष्ठ नेते तिकडे जाताना दिसत आहेत. प्रताप सरनाईक, दादा भुसे आम्ही पाहतोय दृश्यांमध्ये ते पोहोचतायत तिथे. तर त्यांच्यासोबत देखील काही चर्चा होतीये का एकनाथ शिंदे यांची? अर्थातच स्पष्टपणे प्रक्रिया कोणी देत नाही आहे. दादा भुसे असतील, संजय शिरसाट असतील, रवींद्र फाटक असतील, हे सगळे त्यांच्या ठाण्याच्या लुईसवाडी येथील निवासस्थानी पोहोचलेले आहेत. त्यांच्यामध्ये कुठेतरी चर्चा देखील होत असेल. पण
दूरध्वनीवरून संपर्क एकनाथ शिंदे यांचा सुरू आहे असं सूत्रांकडनं जो आहे निरोप येत आहे आपल्यापर्यंत, जय महाराष्ट्रापर्यंत. त्यामुळे अर्थातच काही क्षणात, काही मिनिटातच ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं पूर्ण राजकीय लक्ष आणि सोबत दिल्लीवरनं सगळं लक्ष एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेकडे आहे. आणि ही पत्रकार परिषद थेट जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर तमाम महाराष्ट्राची जनता पाहू शकत आहे. एकनाथ शिंदे शर्यतीतनं मागे येण्याची दाट शक्यता आहे आणि त्याबद्दल ते स्वतःच आता घोषित देखील करू शकतायत. पण यावर महत्वाचा मुद्दा असा उपस्थित होतो, आपण मगाशी सांगितलं की श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेऊ शकतात किंवा तिथे त्यांची वर्णी लागू शकते. ते सध्या त्या पदासाठी परिपक्व झालेले आहेत का? कारण अनेक ज्येष्ठ असे नेते आहेत शिवसेनेमध्ये जे त्यासाठी दावेदार म्हणून पुढे येऊ शकतात. तर त्यामुळे आतमधल्या आतमध्ये कुठेतरी त्यांच्यात खळबळ माजू शकते. आणि दुसरीकडे जो दुसरा त्यांचा फुटलेला गट म्हणजे उबाठा जो गट आहे, उद्धव ठाकरे गट, त्यातले नेते देखील टीका करायला तयारच असतील. तर त्याला कसं काउंटर करतील? नाही, अर्थातच श्रीकांत शिंदे यांचा राजकीय प्रवास जो आहे तो खूप मोठा आहे. ते दिल्लीमध्ये देखील ते खासदार आहेत. महाराष्ट्रातनं ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. आता देखील खासदारकीच्या निवडणुका विधानसभेसारख्याच झाल्या होत्या. पक्षामध्ये 2 गट पडल्यानंतर जे आहे त्यांच्या पहिल्याच निवडणुका लोकसभेच्या झाल्या होत्या. त्यावर त्यांचा विजय देखील झाला होता आणि त्यामुळे त्यांना एक खासदार म्हणून महाराष्ट्राची माहिती जी आहे ती खूप चांगल्यारीत्या आहे. सोबतच त्यांचं नाव जे आहे केंद्रीय मंत्रीपदी देखील वर्णी लागण्याची शक्यता होती. पण ते पद जे आहे त्यांनी स्वतःच जे आहे नाकारलेलं होतं आणि त्यांनी ते पद दुसऱ्या उमेदवारांना जे आहे, खासदारांना जे आहे ते दिलं होतं. आणि याबद्दल त्यांनी स्पष्टपणे जय महाराष्ट्राशी बोलताना देखील माहिती दिली होती. अर्थातच श्रीकांत शिंदे हा उपमुख्यमंत्री पदासाठीचा एक चेहरा म्हणून, एक युवा चेहरा म्हणून शिवसेनेतनं एक चांगलं युक्ती जी आहे ही एकनाथ शिंदेकडनं राबवण्यात येऊ शकते. सोबतच ते त्यांचे चिरंजीव देखील आहेत. त्यामुळे जे काही पण याच निमित्तानं शुभम घराणेशाहीचा मुद्दा देखील उपस्थित होतो, त्याला कसं उत्तर देतील? घराणेशाहीचा मुद्दा जो आहे उपस्थित होण्याची शक्यता महाविकास आघाडीकडनं नाकारू शकत नाही. पण अर्थातच श्रीकांत शिंदे हे स्वबळावर निवडून आलेले आहेत. कुठल्याही पक्षातून किंवा राज्यसभेवर ते नाहीयेत. ते स्वतः मतदानासाठी स्वतः ते उमेदवार होते लोकसभेसाठी आणि स्वतः ते जिंकून आलेले आहेत. आणि एकीकडे एकनाथ शिंदे पक्षप्रमुख तर आहेतच, पण सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. आणि त्यामुळेच महायुतीचं कुठेतरी यश जे आहे एवढ्या अप्रतिमरित्या समोर दिसून आलं होतं. पण त्या मिळालेल्या यशाला आता एक कुठेतरी महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी फाटा काय फुटतोय का असा प्रश्न जो आहे तो देखील उपस्थित होत आहे. पत्रकार परिषद काहीच मिनिटात सुरू होत आहे. सर्व माध्यम प्रतिनिधी जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या दालनात पोहोचलेले आहेत. काही वेळातच एकनाथ शिंदे इथे या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांची भूमिका जी आहे ते स्पष्ट करतील. श्रेयस, आपण ही देखील बाब लक्षात घेतली हवी की कुठेतरी हा दबाव तंत्र आणण्यासाठी देखील ही पत्रकार परिषद असू शकते. यासाठी आपण नाकारू शकत नाही. दबाव तंत्र आणलं जाऊ शकतं की काहीतरी भूमिका मांडत आहेत एकनाथ शिंदे, त्यांची मनधरणी करण्याची गरज आहे. किंवा असं देखील होऊ शकतं की फक्त ते आता त्यांच्या लाडक्या बहिणींचे शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी देखील ही पत्रकार परिषद असू शकते. अनुमान जो आहे तो काही लावता नाही येत आहे, तर्कवितर्क काही लावता नाही येत आहे. थेट शिंदे काय बोलतात याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. श्रेयस, जवळजवळ दिसतंय उलटी गिनती सुरू झालेली आहे. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर, ते म्हणजे की नेते मंडळी बसलेले आहेत. प्रताप सरनाईक दिसत आहेत या चित्रांमध्ये, राजू वाघमारे प्रवक्ता ते दिसत आहेत, दुसरीकडे दादा भुसे देखील बसलेले दिसत आहेत. अनेक ज्येष्ठ नेते देखील आता तिथे बसले आहेत. काही वेळातच एकनाथ शिंदे येतील आणि माध्यमांना संबोधित करतील. मात्र अनेक शक्यतांबाबत आपण चर्चा करतोय, तर त्यामध्ये आता आभार मानण्याचा वेळ आता हा राहिलेला नाहीये, कारण निवडणुका निकाल लागून 2-4 दिवस निघून गेलेले आहे. त्यामुळे आपण त्या शक्यतेवर जास्त भर देऊ शकत नाही. तेच एक महत्वाची बाब आहे की शिंदे हे एक आपले स्वतःचीच एक पत्रकार परिषद घेतात. संयुक्त पत्रकार परिषद नसून ही एक एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद आहे. त्यामुळे ते आपली काय भूमिका आहे ते सांगतील ही शक्यता जास्त आहे. त्यामुळे ते काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि आता तिथे तुम्ही उपस्थित आहात, काही नेत्यांच्या चर्चा असतील, कारण नेते मंडळी येत जात असतात तेव्हा माध्यमांना काही ना काही ते आपलं एक टीप देऊन जातात. त्यामुळे काही ना काही चर्चा पुढे येते. एक चर्चा निघाली होती ती म्हणजे गृहमंत्री पद शिवसेनेला हवं आहे, तरच ते मुख्यमंत्री पद कॉम्प्रोमाइज करतील. या चर्चांना कितपत तथ्य आहे?
गृहमंत्री पद जे आहे ते खूप मोठं पद आहे महाराष्ट्र राज्यासाठी, कारण की आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांचा दावा जो आहे गृहमंत्री पदावर सातत्याने असताना दिसून आलेला आहे. पण समजा भारतीय जनता पक्ष हे मुख्यमंत्री पद स्वतःकडे ठेवतं तर अनेक मोठी खाती जी आहेत त्यांना मित्र पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी सोडावे लागतील, त्याग करावे लागतील आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते शिवसेनेकडे गृहमंत्री पद येण्याची दाट शक्यता जी आहे ती सांगण्यात येत आहे. जे नेते मंडळी आलेले आहेत जसं मी सांगतोय मागील 2 दिवसांपासून जे आहेत ते उरते उत्तर जे आहेत त्यांच्याकडनं पत्रकार बांधवांना येताना दिसून येत आहेत की आमच्याकडे असलं पाहिजे, आमच्या एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यामुळेच महायुतीचं यश आलेलं आहे, अशा पद्धतीत त्यांचे उत्तर जे आहेत दिसून येत होते. असे देखील काही माहिती मिळत आहे की आम्हाला पत्रकार परिषद आहे कळालं म्हणून आम्ही आलेलो आहे आणि आम्हाला फोन देखील आला होता म्हणून आम्ही आलेलो आहे. नेमकं शिंदे साहेब काय बोलतील याबद्दल काय बोलतील त्या आपण त्यावर शुभम जरा जोडलेलेच राहा या चर्चेमध्ये. आपल्यासोबत माझ्या सहकारी ऋषाली कदम देखील जोडल्या जात आहेत, त्यांच्याशी देखील आपण या संभावनेबाबत चर्चा करूयात. ऋषाली, काय असं वाटतंय, काय शक्यता आहे? कारण दाट शक्यता आहे, सूत्रांकडून माहिती मिळते असं कळतंय की मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून शिंदे माघार घेतील. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून शिंदे माघार घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. आपण बघतोय की जेव्हा मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं की ते आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, तेव्हा त्यानंतर आपण पाहिलं की त्यांच्या सोबतचे ज्यांचे निकटवर्तीय असे मानले जातात ते सर्व नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. किंबहुना श्रीकांत शिंदे जे काल खरं तर दिल्लीमध्ये होते, दिल्लीमध्ये आपण बघतोय की संसदेचं अधिवेशन सुरू आहे, मात्र काल रात्री उशिरा श्रीकांत शिंदे देखील मुंबईत परतलेले आहेत आणि सध्या ते देखील ठाण्यातील निवासस्थानी उपस्थित आहेत. त्यामुळे नेमकं आज आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेत आहेत, नेमकी काय आपली भूमिका म्हणतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. असं देखील सांगण्यात येत आहे की काही कालावधीपूर्वी थेट अमित शहा यांचा देखील शिंदे यांना फोन आला होता आणि त्याच्यानंतर खरं तर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद बोलावलेली आहे. त्यामुळे नेमकं आता काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र त्यांचे सर्व निकटवर्तीय या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि नेमकी आता काय भूमिका मांडतायत. खरं तर अशी देखील बातमी होती की एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र यांची कदाचित वर्णी लागू शकते उपमुख्यमंत्री पदावर. तर नेमकी काय भूमिका असणार आहे, उपमुख्यमंत्री पद ते घेणार की अजूनही ते स्वतःला या रेसमध्ये समजत आहेत, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जी, शुभम उमाळे आपले प्रतिनिधी या संदर्भात तेही जोडले गेलेले आहेत, तेही या संदर्भात माहिती देत आहेत. कारण शुभम, दाट शक्यता वर्तवली जाते ती म्हणजे श्रीकांत शिंदे यांची. श्रीकांत शिंदे या संपूर्ण बैठकांच्या सत्रामध्ये जरा लुप्त होते असे दिसले, कारण ते दिल्लीमध्ये होते, हिवाळी अधिवेशन सुरू आहे संसदेचं. तर ते आता पोहोचले आहेत का, ते या बैठकीमध्ये आहेत का आणि त्यांनी याबाबत काही प्रतिक्रिया माध्यमांपुढे दिली आहे का? अर्थातच श्रीकांत शिंदे या क्षणी कुठे आहे त्याची माहिती जी आहे ती प्राप्त होताना दिसून नाही येत आहे माझ्याकडे. सगळे जे आहेत सगळ्यांचं लक्ष पत्रकार परिषदेकडे लागले असल्या कारणाने कोणी संपर्कात येत नाही आहे. पण श्रीकांत शिंदे यांची पूर्णतः मानसिक तयारी आहे उपमुख्यमंत्री पदासाठी अशी माहिती जी आहे ती आज सकाळपासून मिळत आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनाच उपमुख्यमंत्री पद जाईल शिवसेनेतून आणि ते पूर्ण कारभार जे असतील मंत्रिमंडळातला ते देखील बघतील प्रामुख्याने. एकनाथ शिंदे हे कुठेतरी आता बॅकफूटवर येताना दिसून येत आहेत, मुख्यमंत्री पद नाही आहे. त्यामुळे कालपर्यंत अशी माहिती मिळत होती की दिल्लीतनं जे आहे कोणीच संपर्क केलेला नाहीये अजून अजित पवार यांना किंवा एकनाथ शिंदे यांना. पण आज सकाळी जे आहे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अमित शाह यांना भेटलेले आहेत दिल्लीमध्ये, त्यांच्यामध्ये देखील बैठक झालेली आहे. बैठकीतले काही अपडेट जे आहेत ते समोर नाही आलेले आहेत. सध्या संपूर्ण लक्ष एकनाथ शिंदे हे काय बोलतात यांच्याकडे आहे. त्यांचं कामगिरी असेल, त्यांनी एक मोठं पद जे आहे मोठ्या पदावर ते विराजमान होते 2.5 वर्षासाठी आणि पुढे देखील त्यांना राहायचं आहे. मधल्या काळात जेव्हा निवडणुकीचे निकाल समोर आले होते तेव्हा 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद हे त्यांच्याकडे राहावं यासाठी ते आग्रह देखील होते आणि त्या पद्धतीने त्यांचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा बैठक देखील झाली होती. त्यामध्ये देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट संकेत जे आहेत, स्पष्ट निरोप जो आहे तो दिला होता की निदान 2.5 वर्ष पद देखील तरी माझ्याकडे राहावं. सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीची हवा आहे आणि ती हवा कायम टिकून ठेवायची असेल तर त्यासाठी पद माझ्याकडे राहणं गरजेचं आहे असं त्यांनी वक्तव्य देखील केलं होतं असं सूत्रांकडनं कळताना दिसून येत आहे. त्यामुळे नेमका हे पत्रकार परिषदेचं कारण काय असू शकतं आणि याच्यामध्ये पुढे काय होणार पत्रकार परिषदेनंतर हे देखील पाहणं महत्वाचं आहे. श्रेयस, आत्ताच एक माहिती मिळत आहे अत्यंत महत्वाची आहे. एकनाथ शिंदे यांची काही मिनिटात पत्रकार परिषद सुरू तर होत आहेतच, पण मात्र चंद्रशेखर बावनकुळे हे देखील नागपूरमध्ये त्यांच्या कार्यालयातून 4:30 वाजता बोलणार आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद
आणि त्याच अनुषंगाने चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष हे देखील त्यांच्यावरच पत्रकार परिषद घेतात की त्यांचा काही वेगळा मुद्दा आहे तो देखील पाहणं, तो देखील अँगल बघणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. श्रेयस, ठीक. माझे सहकारी ऋषाली कदम सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा मी विचारू. दिल्ली वारीचा ऋषाली इथे प्रतिनिधींनी शुभम उमाळे यांनी उल्लेख केला. सुनील तटकरे असो की राष्ट्रवादीचे बडे नेते असो, प्रफुल्ल पटेल यांनी दिल्ली वारी केली, देवेंद्र फडणवीसांची झाली, शिंदे नाही गेले, काय त्यांना फोन नाही आला त्यामुळे नाराज झालेले आहेत का, असं देखील बोललं जात आहे. काय वाटतंय? आपण बघितलं की यामध्ये अजित पवार देखील नव्हते. अजित पवार देखील या बैठकीला उपस्थित नव्हते. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे दोघे उपस्थित होते. त्यामुळे आता जी महत्वाची बातमी येते ती ही अशी आहे की शिवसेनेचे जे खासदार आहेत त्यांनी खरं तर अमित शहा यांची वेळ मागितली होती. उद्या त्यांची भेट होणार होती अशी माहिती होती. मात्र आता थेट 4 वाजता अवघ्या काही मिनिटांनी अमित शहांची सर्व शिवसेनेचे खासदार भेट घेत आहेत. अमित शहांनी वेळ दिलेली आहे आणि म्हणूनच कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला थोडासा विलंब होताना आपल्याला दिसतोय. खरं तर 3ची वेळ ही एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली होती. मात्र आता 3:30 वाजून गेलेले आहेत, अजूनही पत्रकार परिषदेला सुरुवात झालेली नाहीये आणि असं कळतंय की कदाचित हे जे प्रतिनिधी मंडळ आहे खासदारांचं यांची भेट झाल्यानंतर कदाचित पत्रकार परिषदेला सुरुवात होण्याची दाट शक्यता ही आता वर्तवली जातेय. एकीकडे आपण बघतोय की नागपुरातून बावनकुळे हे देखील पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र त्याआधी 4 वाजता शिवसेनेच्या खासदारांची जी बैठक अमित शहा यांच्या सोबत होणार आहे ती अतिशय महत्वाची अशी मानली जाते. हे शिष्टमंडळ आहे जे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं अमित शहा यांच्या समोर काही प्रस्ताव ठेवू शकतं आणि या प्रस्तावांवर अमित शहा काय निर्णय घेतात याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि कुठेतरी याच कारणामुळे आपण बघतोय की पत्रकार परिषदेला देखील विलंब होत आहे. 3 वाजताची प्रेस कॉन्फरन्स अद्यापही सुरू झालेली नाहीये आणि आता जवळपास असं वाटतंय की अमित शहा यांच्या बैठकीनंतर जो शब्द दिला जाईल त्यानंतरच कदाचित ही पत्रकार परिषद सुरू होऊ शकते. म्हणजे अजून पत्रकार परिषदेमध्ये भूमिका स्पष्ट व्हायला वेळ लागू शकतो असं देखील आपण म्हणायला हरकत नाही. पण मात्र विशाली, मी याच निमित्ताने एक प्रश्न असा आपल्याला विचारेल की ज्या गोष्टी आपण थोड्या वेळ आधी पाहिल्या तिथे घडामोडी घडत होत्या, शिवसैनिकांचा उत्साह आहे, शिंदेंनीच मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावं असं त्यांना वाटतं, त्यांची इच्छा आहे, साकडं घातलं जातंय, प्रार्थना केली जाते, तर तो जो उत्साह आहे तो कुठेतरी त्याला तडा बसेल आणि ते कसं त्याला आवडतील मुख्यमंत्री मग जर त्यांचं पद गेलं शिंदेंचं? तर कसं असतं की सगळ्याच कार्यकर्त्यांना असं वाटत असतं की आपल्या पक्षाचा नेता याला सर्वोच्च पद हे मिळावं आणि त्यासाठी म्हणून आपापल्या परीने त्यांचे प्रयत्न सुरू असतात. आणि कुठेतरी हे प्रयत्न आपण भाजपमध्ये देखील पाहिले, असे प्रयत्न होताना आपण शिंदेच्या बाबतीत देखील पाहतोय. त्यामुळे कार्यकर्ता आपली भावना व्यक्त करत असतो कारण मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर महायुतीला यश मिळालेलं आहे. भाजप हा नंबर क्रमांक 1चा पक्ष जरी राज्यामध्ये राहिला असला तरी क्रमांक 2चा पक्ष हा एकनाथ शिंदेचा देखील आहे. त्यामुळे नक्कीच त्यांच्या पण भावना आहेत. आणि खरं तर शिंदेंनी जेव्हा शिवसेना सोडलेली त्यांच्यासोबत 40 आमदार होते, आता 17 आमदार वाढलेले आहेत, 57 आमदार झालेले आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांनाही कुठेतरी वाटतंय की किमान 1 वर्ष तरी शिंदेंना मुख्यमंत्री पद हे कंटिन्यू केलं जावं अशी एक भावना आहे. मात्र भावना घेऊन राजकारण केलं जात नाही. राजकारण हे प्रॅक्टिकल असतं आणि त्यामुळे जशा भावना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या तशाच भावना भाजपच्या कार्यकर्त्यांच्या देखील आहेत. कारण फार मोठ्या मेजॉरिटीने यावेळी भाजप आलेली आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं की अपक्षांनी देखील 5 अपक्षांनी भाजपला समर्थन दिलेलं आहे. त्यामुळे नक्कीच भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी भाजपकरांची इच्छा असणं हे स्वाभाविकच आहे. शिवाय महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे त्यामुळे त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाईल अशी पण एक भावना आहे. आणि या सगळ्यामध्ये ज्यावेळी दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, तो काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र त्याआधी जे शिष्टमंडळ खरं तर अमित शहा यांची भेट घेणार आहे आता 4 वाजता, अवघ्या काही मिनिटांनी ही भेट सुरू होणार आहे, त्या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर शिंदेंनी पत्रकार परिषदेची वेळ जाहीर केल्यानंतर आपण पाहिलं की पहिली बातमी आलेली की अमित शहा तिघांशी देखील संवाद साधतील, ही पहिली बातमी आली. आणि त्यानंतर तडकाफडकी आपण बघतोय की शिवसेनेचे जे खासदार जे वेळ मागत होते अमित शहांची
याची त्यांना तत्काळ वेळ देण्यात आलेली आहे. सांगण्यात आलेलं आधी की उद्याची वेळ देण्यात येईल, मात्र आता वेळ न दवडता अगदी अर्ध्या तासानंतरची ही वेळ देण्यात आलेली आहे. ही आत्ताची महत्वाची बातमी आहे. त्यामुळे कुठेतरी भाजप श्रेष्ठी सुद्धा कुठेतरी जो नाराजगीचा सूर आहे एकनाथ शिंदेंचा त्यांना कुठेतरी ऐकण्यासाठी म्हणून हा वेळ दिलेला आहे आणि आपलं म्हणणं देखील या शिष्टमंडळाला मांडायचं आहे. काय नेमकं हे शिष्टमंडळ प्रपोजल घेऊन जात आहे अमित शहांकडे हे पाहणं खरं तर महत्वाचं आहे. इथे वृषाली एक महत्वाची चर्चा ही उपस्थित होते की भाजपाने मुख्यमंत्री पद आपल्याकडे ठेवणं आणि महत्वाची खाती शिवसेनेला देणं, जसं की गृह खातं झालं किंवा अर्थ खातं झालं, तर हे भाजपासाठी किती नुकसानदायी आहे आणि शिवसेनेसाठी हे फायद्याचं ठरतं का की मुख्यमंत्री पद सोडणं आणि गृह खात्यासारखं महत्वाचं खातं आपल्याकडे ठेवणं? गृह खातं हे आपल्याकडे असावं असं मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला वाटत असतं आणि आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर ज्यावेळी आघाडीचं सरकार होतं त्यावेळी ज्याचा मुख्यमंत्री त्याच्याकडे खरं तर गृहमंत्री पद नव्हतं. मात्र 2014 पासून आपण जे पाहतोय की भाजपने गृहमंत्री पद हे आपल्याकडे ठेवलेलं आहे आणि साधारणतः असं दिसतंय की गृहमंत्री पद हे सोडून इतर नगरविकास खाती जी आहेत ती दिली जातील, मात्र गृहमंत्री पद हे भाजपकडे कायम राहील अशी दाट शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे. कारण आता या संदर्भातली भूमिका थोड्याच वेळा स्पष्ट होणार आहे. आपण दृश्यांमध्ये पाहतोय संजय शिरसाट दिसतायत, प्रताप सरनाईक दिसतायत, सगळे नेते आता उभे झालेले आहेत. काही वेळातच या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. तर शिंदे काय बोलतील आणि काय भूमिका घेतील हे कळेलच. या संदर्भातले अपडेट्स शुभम उमाळे देखील देत आहेत. तुर्तास आपण धन्यवाद दिलेले या सगळ्या माहितीसाठी. शुभम सुद्धा जोडले गेलेले आहे. शुभम, किती वेळ लागेल? कारण आता एक माहिती अशी समोर आली आहे की खासदारांची अमित शहांसोबत भेट आहे. ती भेट झाल्यानंतर जो निरोप आहे शिवसेनेचा तो निरोप अमित शहांपुढे मांडला जाणार. त्यावर अमित शहा काय निर्णय घेतील तो तिथून निरोप दिल्लीतून इथे आल्यानंतर आपली भूमिका शिंदे मांडतील असंही बोललं जात आहे. तर ते त्या बैठकीसाठी वाट पाहावी लागणार आहे की शिंदे त्या आधीच बोलतील? अर्थातच श्रेयस, आपण आता दृश्यांमध्ये बघू शकतो की एकनाथ शिंदे जे आहेत हे या हॉलमध्ये जे आहेत ते आले होते. कुठेतरी जागाची कमतरता आहे आणि कुठेतरी मीडिया प्रसार माध्यमांच्या सर्व जे सामग्री आहे त्यामुळे कुठेतरी जागा कमी पडत आहे असं 10 ते 15 मिनिटं जे आहेत तिथे केऑस झाले होते. एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेत आणि पुन्हा एकदा आत गेलेत. त्यामुळे दृश्यांमध्ये ते दिसताना आपल्याला दिसून आले होते. खासदारांची बैठक जी आहे दिल्लीमध्ये अमित शहा यांनी बोलवली होती. कुठेतरी वेळ काढूपणा सुरू होता का असा देखील प्रश्न जो आहे शिवसेनेचे सर्व नेते, पदाधिकारी आणि आमदार जे आहेत काल असं उपस्थित करत होते, ऑफ द रेकॉर्ड बोलत होते. पण आता जे आहेत बोलवण्यात आलेलं आहे. सोबत एक महत्वाची बातमी की आत्ताच कळत आहे की उद्या तिन्ही नेते महाराष्ट्रातले जे आहेत दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये अमित शहा यांनी देखील त्यांना बैठकीसाठी बोलवलेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उद्या एकत्रित दिल्लीला जाऊ शकतात. उद्या दुपारच्या वेळेस ते तिकडे जातील. उद्या दुपारचं आमंत्रण जे आहे बैठकीसाठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. अमित शहा यांच्या निवासस्थानी या बैठकीसाठी त्यांना बोलवण्यात आल्याची माहिती जी आहे नुकतीच आपल्यापर्यंत येत आहे. एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद आहेत, आपण बघू शकतो की सर्व अजून त्याच ठिकाणी थांबलेले आहेत. आपल्याला तिकडचे लाईव्ह दृश्य देखील दिसत आहेत. त्यामुळे पत्रकार परिषद रद्द देखील झालेली नाही आहे, विलंब झालेला आहे. 1 तासाचा सुमारे 50 मिनिटं जो आहे तो विलंब झालेला आहे या पत्रकार परिषदेसाठी. पण कुठेतरी फोनवरून चर्चा झालेली आहे. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांचं देखील फोनवर बोलणं झाल्याची शक्यता जी आहे ती नाकारू आपण शकत नाही. त्यामुळे नेमकं काय बोलतायत शिंदे याकडे पाहावं लागणार आहे. जसं आपण बघितलं की वृषाली यांनी सांगितलं की खूप महत्वाचं पद आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की ते आपल्या नेत्याकडे राहावं, आपल्या पक्षाकडे राहावं, कारण की सर्व विकास कामे देखील होत असतात आणि अन्य कामं जी आहेत ते देखील होत असतात. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्षात हे सर्व करून काही दाखवलं. हे महाविकास आघाडीने त्यांच्या 2.25 वर्षाच्या कार्यकाळात केलं नव्हतं. एकीकडे त्यांना कोरोनासारखं मोठं एक संकट देखील होतं, त्यामुळे काही गोष्टी करता नाही आल्या. तरी देखील 2.5 वर्षात त्यांनी असं करून दाखवलं. ज्या योजना त्यांनी केले, जे विकास कामं त्यांनी केले की महाराष्ट्राच्या जनतेने पूर्ण कौल जो आहे पुन्हा एकदा महायुतीलाच दिला होता. आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री पदाची खुर्ची ही कोणाकडे जाणार, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कोण असणार यावर कुठेतरी 2-3 दिवसांपासून एक निगेटिव्हिटी देखील महाराष्ट्रामध्ये जाताना दिसून येत आहे की महायुतीला आम्ही कौल दिलेला आहे, एकनाथ शिंदेंना आम्ही कौल दिलेला आहे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपला आम्ही दिलेला आहे. पण आता कुठेतरी विलंब होताना दिसून येत आहे. केअरटेकर मुख्यमंत्री देण्याची वेळ जी आहे ती महायुतीकडे आलेली आहे कालपासून. पण अजून देखील निर्णय जो आहे महायुतीमध्ये होत नाहीये.
एक गोष्ट तर स्पष्ट आहे की कुठलाही निर्णय घेण्याचे अधिकार जे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही आहेत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे पक्षश्रेष्ठी आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यामुळे भाजपचे सर्व निर्णय महाराष्ट्राचे असतील किंवा कुठल्या अन्य राज्याचे असतील हे तेच घेत असतात. पण एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख आहेत, त्यामुळे शिवसेनेचे सगळे निर्णय हे घेणार आहेत. आणि तसंच राष्ट्रवादी मधला आहे अजित पवार जे आहेत ते मुख्य नेता आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्यामध्ये बैठक होणं अपेक्षित आहे, यांच्यामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे. आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्यांच्या आपण बघू शकतो एकनाथ शिंदे आलेले आहेत, अगदी काही क्षणातच ते बोलायला सुरू करणार आहेत. आपण थेट ते काय बोलतात त्यांच्याकडे जाऊयात. श्रेयस, ठीक आहे, दिसतंय टेबल वगैरे खुर्ची लावण्याची लगबग सुरू झाली. शिंदे आलेले आहेत, काय बोलतात बघूयात. सर्वप्रथम तुम्ही जरा शांत राहिला तर मी बोलेन. सर्व पत्रकारांचं मनापासून मी स्वागत करतो आणि निवडणुकीच्या निकालानंतर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा भेटतोय, त्यामुळे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना, जनतेला मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काही विजय मिळालेला आहे ही लँडस्लाईड विक्ट्री आहे, अतिशय मोठा विजय. गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहायला मिळाला नाही आणि तो यावेळेस आपण पाहतोय. त्यामुळे जे काही 2.5 वर्षामध्ये महायुतीने केलेलं जे काम आहे आणि महायुतीवर लोकांनी जो दाखवलेला विश्वास जो आहे, म्हणजे एकीकडे विकास कामं जी महाविकास आघाडीने थांबवलेली, ती महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली. आज त्याची प्रतिबिंब आपण पाहतोय. अनेक प्रकल्प सुरू झाले, त्याच्या डीपमध्ये मी जात नाही. आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना ज्या आहेत, तर विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे. आणि आम्ही सगळ्यांनीच, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड काम केलं. मला तर आठवतंय मी पहाटेपर्यंत काम करायचो, पुन्हा थोडे 2-3 तास झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची. असे हे चक्र जे आहे, हे सत्र पूर्ण निवडणुकीवर चाललं. मी मला वाटतं 180-90 सभा ज्या आहेत त्या घेतल्या. प्रवास मला वाटतं मोजलेला नाही मी,
पण प्रवासही निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान एवढा केला आणि एक पायाला भिंगरी लावून जसे कार्यकर्ते काम करतात, एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो. तर मी स्वतःला एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही. मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं. मुख्यमंत्री सीएम म्हणजे कॉमन मॅन अशी माझी धारणा, आणि त्या कॉमन मॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅनमध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल, कुठलाही अडथळा येत नव्हता, कारण मी स्वतःला ते समजत होतो. आणि मी मनाशी एक निश्चय केला होता की या कॉमन मॅनसाठी, या सर्वसामान्य जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे. आणि म्हणून कारण मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय, शेतकरी कुटुंबातून, सर्वसामान्य कुटुंबातून. या जे काही सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना, व्यथा मी पाहिलेल्या आहेत. मी भाषणात देखील अनेक वेळा म्हणालो, माझ्या आईचा विषय मी मांडला, पत्नीचा माझा विषय मांडला, की कशी ते सगळे काटकसर करायचे आणि कसं घर महिना चालवायचे, कसं त्यांचं नियोजन असायचं, याचं बिल त्याचं बिल सगळं कसं. आणि ते माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होतं की ज्या दिवशी अशा प्रकारचा अधिकार माझ्याकडे येईल त्यावेळेस मात्र मी माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी, मग त्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असतील, लाडके ज्येष्ठ असतील, या सगळ्यांसाठी, किंबहुना काही आपले रुग्ण असतील, या सगळ्यांसाठी मी काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये होती. कारण शेवटी ते त्याच्यातून जावं लागतं माणसाला, तेव्हाच त्या वेदना कळत असतात. आता श्रीमंत माणूस, पैशाच्या राशीत लोळणाऱ्या माणसाला कळेल कसं? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना कशी गरिबी कळणार? मग गरीब परिवारातून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या वेदना मला समजत होत्या. आणि बरोबर तेच मी या वेळेस केलं. आणि महायुती सरकारच्या माध्यमातून मग आम्ही लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी, लाडक्या भावासाठी आणि इतर सर्व घटकांसाठी आम्ही सर्व इको सिस्टीम तयार झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे परिवारातल्या प्रत्येक सदस्याला काही ना काही सरकारच्या वतीने देण्याचा प्रयत्न केला. काय लोक म्हणतात, काय हे तुम्ही वाटताय काय, म्हणजे सरकारचं काय काम असतं? सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाला सरकार म्हणून काहीतरी आधार मिळाला पाहिजे ही भावना असते, आणि मग ती मी पूर्ण केली. आणि म्हणून या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मला समाधान आहे. मी खूप आनंदी आणि खुश आहे की या काळामध्ये आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो. आनंद दिघे साहेबांची शिकवण आमच्या गाठीशी होती. आणि केंद्रातून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं पूर्ण पाठबळ आम्हाला होतं. कारण मला आठवत आहे, जेव्हा आम्ही सरकार बदललं, उठाव केला, त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं, आम्ही चट्टान की तरह आपके पीछे खडे. आणि मला आठवत आहे की 2.5 वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने मागे उभे राहिले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला. 2.5 वर्ष त्यांनी मला मुख्यमंत्री, म्हणजे सुरुवातीला जी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली ते दिवस मला आठवत आहे. आणि त्या प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक क्षणाचा वापर आम्ही राज्यातल्या जनतेच्या हिताकरता केला. आणि म्हणून मी मोदी साहेबांना, अमित शहा साहेबांना देखील खूप धन्यवाद देईन की त्यांनी पाठबळ दिलं आणि योजनांना देखील मदत केली, निधी दिला. अनेक वेळा ते आले. आणि या सर्व 2.5 वर्षाच्या काळामध्ये राज्याचा जो काही प्रगतीचा वेग आहे तो वाढण्याचं कारण एवढंच की राज्य आणि केंद्र सरकार एक विचाराची सरकार जेव्हा असतात, समविचारी सरकार असतात, त्यावेळेस मात्र राज्याचा वेग प्रगतीचा अतिशय गतिमान होतो. आणि म्हणून हे सगळं जे आपण 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप समाधानी आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काय त्या डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत हे ऐतिहासिक निर्णय आहेत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही कुठल्याही सरकारने एवढे निर्णय घेतले नव्हते. त्याचे साक्षीदार तुम्ही पण आहात. पत्रकारांचे पण विषय असतील तेही आम्ही सोडवले, सगळ्यांचे सोडवले विषय, कोणाचे ठेवले नाही. आणि जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये
शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न, जे सिंचनाचे मान्यता, ज्या 4 मान्यता मिळायच्या आहेत, दादा भुसे मंत्री आहेत हे, आणि आमच्या काळात 124 सिंचन प्रकल्पांना मान्यता सुप्रमा. त्यामुळे हे जे काय आहे आज मी पाहतोय की प्रचंड असा या राज्याच्या प्रगतीचा वेग. आणि लोक म्हणतात काय काय सगळे सांगतात राज्य कुठे गेले. राज्य 1 नंबरला नेण्याचं आम्ही काम केलंय. कारण मला आठवत आहे की जेव्हा अगोदरचं आमचं महायुतीचं सरकार होतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, तेव्हा राज्य पुढे होतं आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये, मागच्या 2.5 वर्षात आमच्या राज्य 3ऱ्या नंबरला गेलं. आम्ही आल्या 6 महिन्यामध्ये पुन्हा 1ल्या नंबरला आणलं. याचं आम्हाला समाधान आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या राज्यामध्ये जे 2.5 वर्षामध्ये एक जे म्हणजे मी म्हणेन या निवडणुकीत जी मतांचा वर्षाव झाला, तो वर्षाव हा केवळ आणि केवळ जे आम्ही काम केलं, जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली यामुळे झालेला आहे सगळं. आणि म्हणून लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली. सक्का लाडका भाऊ. आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले. पण मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर. आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली. ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते. ही जी नवीन ओळख निर्माण झाली कोट्यावधी लाडक्या बहिणींची. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की मी समाधानी आहे आणि या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या कामांवर. आणि मग आता तुम्ही काय सांगत होते, कुठे गेले, कुठे बसले, हे प्रश्न तुम्ही नंतर विचारा. तुम्ही कुठे बसले, कुठे थांबले, कुठे म्हणजे काय नाराज झाले. आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे. आम्ही लढणारे लोक आहोत, लढून काम करणारे लोक आहोत. समजलं की नाही. त्यामुळे मी स्वतः तुम्हाला सांगतो, हे जे काही एवढी विक्ट्री झाली, एवढा मोठा विजय मिळाला, हा विजय जो आहे आतापर्यंतच्या विजयामध्ये ऐतिहासिक त्याची गणना होते. आणि याच्यामध्ये ऐतिहासिक गणना होण्याचं कारण एवढं की जीव तोडून मेहनत केली, जीव तोडून निर्णय घेतले आणि जीव तोडून लोकांमध्ये आम्ही गेलो. घरी बसलो नाही, लोकांमध्ये जाणारं हे सरकार आहे. मी असेन, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आम्ही जे काही केलं काम, ते काम केलं, मनापासून केलं. आणि मी सांगतो तुम्हाला, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जे काम करेन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं, काय आम्ही आज देऊ शकलो आनंद, हा आमचा उद्देश होता. आणि आज मला आनंद आहे. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ लागले अप्रेंटिसशिपमध्ये. 6,000, 8,000, 10,000 रुपये त्यांना महिन्याला मिळायला लागले. वयोश्री योजनेतून मिळायला लागले. सगळ्या योजना आहेत. आज लाडक्या बहिणी सांगतात आम्हाला औषधाचे पैसे, आम्हाला मुलांच्या फीचे पैसे. काही लोकांनी तर छोटा मोठा व्यवसाय केलाय चालू आणि हे पैसे पुन्हा मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येत आहेत. आणि म्हणून गेल्या 2.5 वर्षामध्ये मी सांगतो की जे प्रेम मिळालं जनतेचं आणि एक आपल्यातला, त्यांना वाटतं आपल्यातला मुख्यमंत्री आहे, हा आपल्या घरातला परिवारातला मुख्यमंत्री आहे. कारण मी कधीही त्यांना अंतर दिलं नाही. कधीही त्यांना माझं निवासस्थान असू द्या, ऑफिस असू द्या, मंत्रालय असू द्या, कुठंही मला भेटल्यानंतर मी त्यांना अटेंड केलं. प्रत्येकाला भेटलो, मी प्रत्येकाशी बोललो. हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून एक जी काही ओळख निर्माण झाली ही त्याला फार नशीब लागतं. आणि म्हणून आज लोकप्रियतेमध्ये पण तुम्हीच सगळ्यांनी अंदाज काढले, सगळे लोकप्रिय मुख्यमंत्री का काय, ते सगळं ते काय, मी काय लोकप्रियता मिळवण्यासाठी काही काम केलेलं नाही का, माझं मोजमाप व्हावं म्हणून मी काय काम केलेलं नाही. मी काम केलं त्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सरकार म्हणून आम्ही काय देऊ शकतो ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की 2.5 वर्षाच्या काळात केंद्र सरकार पूर्ण
भक्कमपणे जसं चट्टान की तरह उभं राहिलं, हे पुन्हा एकदा मी सांगतो. कारण शेवटी तुम्हाला राज्याला पुढे न्यायचं असेल तर केंद्राकडे मागावं लागतं, जावं लागतं, आपल्याला त्यांना आपले प्रस्ताव मांडावे लागतात. आणि म्हणून जवळपास 2-2.5 वर्षामध्ये लाखो कोटी रुपयाची निधी आम्ही केंद्राकडून मिळवला. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद पण देईन आणि आपल्याला हे सांगेन की जे काही आता सगळं या राज्यामध्ये असं वाटतंय की काय एवढी सगळी मेजॉरिटी आली, एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबलंय, कुठं घोडं अडलंय, कुठे घोडं अडलं बिडलं नाही. मी तुम्हाला सांगतो, मी अगदी मन मोकळेपणाचा माणूस आहे, मोकळ्या मनाचा माणूस आहे. मी कुठेही कुठलंही धरून ठेवणं, ताणून धरणं असल्यातला माणूस नाही आहे. मी सांगितलं, माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे. नवीन ओळख जी आहे ती एक नशिबाने मिळते, मोठी आहे. आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता. मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना, तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे, हे कधी मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे, तुम्ही आम्हाला 2.5 वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी, या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी, सगळं करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एनडीए, आमचे एनडीए, देशामध्ये एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती, त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का, एकनाथ शिंदे काय अडचण आहे का, बिलकुल नाही. त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शहा साहेबांनाही फोन केला. माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका. तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल. आणि त्यामुळे मी आज आपल्याला सांगू इच्छितो की कुठे गेला ते, आज आपल्याला मी सांगू इच्छितो, एवढं काम आपण केलेलं आहे, एवढं आपण काम केलंय. त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे काम आपल्याला करायचं आहे. पुन्हा महायुती म्हणून ही महायुती मजबूत आहे. महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे, आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे, मॅन्डेट दिलंय, त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही 2.5 वर्षात काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जीवन में असली उड़ान अभी बाकी है, अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, खूप काम आहे, खूप काम करायचं आहे आपल्याला. या राज्याला विकासाकडे न्यायचं आहे. राज्याला आपण देशामध्ये नंबर 1चं बनवलंय. आणखी आपण त्याच्यामध्ये जसं आपल्या देशाचं नाव आदरणीय मोदी साहेबांनी जगभरात रोशन केलंय. आज भारत देश आज आत्मनिर्भर, आत्मसन्मान, सगळ्या गोष्टी काय त्याला म्हणतो आपण नाही, आणि ज्या पद्धतीने आपले रिलेशन इतर देशांच्या बरोबर डेव्हलप झालेले आहेत ते पाहता याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल. महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलंही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलंय. आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे, शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे, शिवसेनेला मान्य आहे. आणि त्यामुळे
कुठलंही काही कोंडी, कुठलंही काही अडसर, कुठलंही काही नाराजी, कुठलं काही हे सगळं काही नाही आहे. स्पीड ब्रेकर नाही आहे. अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते, ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले. त्यामुळे इथं कुठलाही स्पीड ब्रेकर नाही आहे. आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन, पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे. अगला कदम आपका पहले मैं सभी पत्रकारों का स्वागत करता हूं. आज हमारे राज्य में जो महायुति को जीत हासिल हुई है, इसलिए पहले तो मैं सभी मतदाताओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूं, उनका आभार व्यक्त करता हूं. हमारे लाडली बहना, लाडले भाई, लाडले किसान, लाडले सब जो भी है, सभी लोगों ने हमें पूरा सपोर्ट किया है और ये लैंडस्लाइड विक्ट्री है. ये अभूतपूर्व ऐसी विक्ट्री है. पिछले कई सालों में हम देखेंगे तो कभी भी ऐसी जीत दिखाई नहीं पड़ी है और ना मिली है. और इसलिए मैं महायुति के हमारे सभी लोगों को धन्यवाद तो दूंगा ही और मतदाताओं को धन्यवाद देता हूं. इसमें हमारे जो 2.5 साल में हमें काम करने का मौका मिला मुख्यमंत्री की हैसियत से, जो सपना बाला साहब ठाकरे जी का था आम शिव सैनिक को मुख्यमंत्री बनाना, वो मुख्यमंत्री बनाने का सपना मोदी जी और अमित भाई ने पूरा किया और निश्चित रूप से पूरे पहाड़ की तरह वो मेरे पीछे खड़े रहे. इसका मुझे गर्व है, अभिमान है. और उन्होंने जो सपोर्ट किया पिछले 2.5 साल में सरकार को आगे बढ़ाने में, फंड्स के प्रोविजन में, सब जो हर क्षेत्र के विकास के लिए उन्होंने पूरी तरह योगदान दिया है. इसलिए मैं उन दोनों का बहुत बहुत काफी आभारी हूँ. और हमारे जो हमारी सरकार हमारे बाला साहब ठाकरे जी के विचारों पे चलती है. आनंद दिघे साहब हमारे गुरु है और निश्चित रूप से ऐसी सरकार जो है आम जनता की सरकार है, सर्वसामान्य मानुष की सरकार है, एक कॉमन मैन की सरकार है. मैं मुख्यमंत्री खुद को नहीं समझता था, मैं सीएम मीन्स कॉमन मैन. एक कॉमन मैन काम करता है कॉमन मैन के लिए, तो इसलिए मैं खुद को एक कार्यकर्ता के रूप में काम किया 2.5 साल में. और 2.5 साल में इतना काम किया है कि जो महाविकास आघाड़ी ने बंद पड़े जो प्रकल्प थे, जो रुकाए, जो बंद किए हुए प्रकल्प, उसको हमने शुरू किया. एक तरफ विकास किया, दूसरी तरफ कल्याणकारी योजना है, जैसे लाडली बहना योजना है, लाडला भाई है, कई योजना है. और ये आम जनता के जीवन में जो बदलाव लाने की कोशिश हमने, क्योंकि मैं जानता हूँ गरीबी क्या है. मैं भी किसान का बेटा हूँ, किसान परिवार से आया हूँ. इसको उसका अनुभव होना चाहिए, उसकी गरीबी क्या होती है उसकी जानकारी होनी चाहिए. और इसीलिए मैंने आते पहले ही जब मैंने सोचा कि हमारी सरकार आएगी और आम जनता को उसके जीवन में बदलाव लाएगी, इसलिए हमने लाडली बहन योजना शुरू की. हमारे सभी साथियों, दोनों डीसीएम, सभी लोगों ने इसमें योगदान दिया. और इतने बड़े पैमाने पे 2.5 करोड़ लाडली बहना योजना, उनको जो विपक्ष लोगों ने बहुत विरोध किया, कोर्ट में गए, लेकिन हमने वो शुरू रखी. एक विश्वास पैदा हो गया हमारे सभी किसानों में, लाडली बहनाओं में, लाडले भाइयों में, सभी में. और इसलिए ये बहुत बड़ी जीत मिली है. और ये ऐसी जीत मैं चाहता हूं कि अभी हमारी जिम्मेदारी बढ़ गई है, अभी हमारी जिम्मेदारी और बढ़ गई है. और इसलिए मैं ये कहूंगा कि 2.5 साल का जो कार्यकाल है, कम समय 2.5 साल का है, लेकिन काम हम मेरे ख्याल से 10 साल का काम किया है. इतनी योजनाएं, इतने सब स्कीम्स है, इतने प्रकल्प है, इतने आगे बढ़ाने का काम किया है. दिन रात मेहनत करके हमने किया है. दिन रात पूरे इलेक्शन में तो छोड़ो, लेकिन जब से हम सरकार में बैठ गए, मुख्यमंत्री के जिम्मेदारी मुझे मिली, तब से मुझे लगता नहीं कि मैं एक भी दिन छुट्टी ली. जहां भी गया वहां काम किया. और इसलिए
ये सभी लोगों ने मेहनत कर कर इतना बड़ा काम करने के बाद इतनी बड़ी जीत हासिल हुई है और इसमें केंद्र सरकार का बहुत बड़ा योगदान रहा है। एक कॉमन मैन हर एक को लगता था कि ये अपना आदमी है, ये अपना मुख्यमंत्री है और ये मेरी जो पहचान बन गई है लाडला भाई, ये सब पदों से क्या बोलते हैं उससे ऊपर है और इसलिए मैं खुद को भाग्यवान समझता हूँ। और आप लोगों ने देखा है कि 2-4 रोज से ऐसी चर्चाएं हैं, कोई नाराज है, कोई बैठा है घर में। हम नाराज बिराज होने वाले लोग नहीं हैं, हम लोग लड़ने वाले लोग हैं, लड़कर काम करने वाले लोग हैं, लोगों के जीवन में बदलाव लाने वाले लोग हैं। इसलिए अभी जो विक्ट्री हासिल हुई है इससे हमारी और जिम्मेदारी बढ़ गई है। इसलिए महायुति और तेजी से काम करेगी और केंद्र सरकार और राज्य सरकार मिलकर बहुत आगे बढ़ेंगे और निश्चित रूप से इस महायुति की सरकार स्थापित होगी। और इसीलिए जो मैंने आप लोगों को कहा कि लगा कि क्या हुआ, मैं तो कल आदरणीय प्रधानमंत्री जी से भी बात की, उनको भी कहा सरकार बनाने में हमारी तरफ से कोई अड़चन नहीं है, आप निर्णय ले लो। जैसे आपके भारतीय जनता पार्टी को आपका निर्णय अंतिम रहता है, हम भी महायुति के कौन लीडर है, एनडीए के लीडर कौन है, मोदी जी है, अमित भाई है, तो उनको कहा कि मैंने अमित भाई जी को भी फोन किया, मोदी जी को भी फोन किया, सरकार बनाने में हमारी तरफ से कोई भी रुकावट, कोई भी अड़चन, कोई भी कुछ भी किसी भी तरह का अड़ंगा नहीं है। आप बेशक आप निर्णय ले लो, उस निर्णय की तामील हो जाएगी, निर्णय की अमल हो जाएगी। और मैं आज आप सबको कहता हूं कि भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता जो निर्णय लेंगे मुख्यमंत्री पद के बारे में, जो उनका कैंडिडेट होगा, उसको हमारा शिवसेना का पूरी तरह समर्थन है, पूरी तरह हमारा पाटिंबा उनको है। ये आपको बताने के लिए मैंने आज सबको बुलाया है। मागणी करते पण तुमच्या नेतृत्वाखाली महायुतीने महाविजय मिळवलेला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री तुम्हीच व्हावं अशी महाराष्ट्र जनता मागणी करते। सर क्या त्याग करने के लिए तैयार है? सुनो, महाराष्ट्र की जनता का प्यार मुझे मिला है, महाराष्ट्रातल्या जनतेचं मला प्रेम मिळालं, जे प्रेम आतापर्यंत कुणाला मिळालं नाही। सक्का लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली माझी, ही कमी नाहीये। त्यामुळे लोकांची भावना सहज आहे, लोकांची भावना मला साहजिक आहे की कारण मी पूर्णपणे ज्या काही योजना आपण लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी केल्या त्यांना माहीत आहेत, मुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेतले ते त्यांना माहीत आहेत, त्यामुळे हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्यांना म्हणून धन्यवाद देतो मी। 3 दिवसानंतर आज तुम्ही खूप फ्रेश दिसताय, पत्रकारांना पण भेटताय, पण 3 दिवस एकनाथ शिंदे होते कुठे, का भेटत नव्हते? अरे तुझं मला फोन करत होता, असं होतो, वर्षावर होतो, यांना भेटलो, सगळ्यांना भेटलो। तुम्ही आहे ना असा सस्पेन्स वगैरे काय तयार करू नका। प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला, निवडणुकीच्या आधी आपल्याला शब्द दिला होता का मुख्यमंत्रीपदाचा? प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला की भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुमचा पाठिंबा असेल, याचा अर्थ असं मानायचा का की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे? अरे बाबा, आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत, मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना 2.5 वर्ष, मला पण 2.5 वर्ष पाठिंबा दिला की नाही? तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे, मी काय सांगितलं, वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे। पुन्हा मुख्यमंत्री केले? अरे बाबा, तो आता तर मी काय सांगतोय, आता त्यांचा महायुतीचा उमेदवार जो असेल त्याला पाठिंबा द्यायला मी इकडे बसलोय ना। हा तुमचा विषय आता मी नंतर
चट्टानप्रमाणे आहे ना. शिंदे आता साहेब पुन्हा पुढचं 5 वर्ष आपल्याला महायुतीचं सरकार चालवायचं आहे, काम करायचं आहे, त्यामुळे त्यांची मदत आपल्याला लागणारच आहे. एक मिनिट मला सांगायला आपल्याला मी एक आपल्याला एक उदाहरण सांगतो. केंद्र सरकार, मनमोहन सिंग सरकार काँग्रेसचं जेव्हा काँग्रेस दिल्लीत होतं त्यांनी 10 वर्षात 2 लाख कोटी दिले होते. मोदीजींनी 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला 10 लाख कोटी दिले. त्यामुळे त्यांचा पाठिंबा आहे आणि पुढे महायुती सरकारला देखील पाठिंबा त्यांचा ऐसे ही चट्टान की तरह खड़े रहेंगे. आप राज्य में रहेंगे या केंद्र में जाएंगे? अरे तो मगाशी विचारलं ना. आता एक मिनिट, चांगलं आपल्याला महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे आणि महायुती मजबूतीने पुन्हा राज्यामध्ये काम करायचं. अरे बाबा, एकनाथ शिंदेचं स्थान उद्या आमची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाची बैठक आहे दिल्लीला अमित भाईंच्या समोर. त्यामुळे सगळं त्या ठिकाणी चर्चा होईल आणि चर्चा होईल आणि त्यामध्ये निर्णय होईल. ऐका बरोबर आहे. तुम्हाला ईव्हीएमचं सांगतो मी. जेव्हा ते हरतात झारखंडमध्ये काय होतं, ईव्हीएम बरोबर होता का? झारखंडमध्ये ईव्हीएम बरोबर होता, कर्नाटकमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेत ईव्हीएम बरोबर होता का? आता हरल्यावर तुम्ही रडीचा डाव काय खेळताय? सर महाराष्ट्रात अरे बाबा ऐका, तुम्हाला मी सांगतो आजचा दिवस काय आहे. आजच्या दिवसामध्ये मी काल मोदी साहेबांशी बोललो, अमित शाह साहेबांशी बोललो की सरकार बनवण्यामध्ये कुठलाही आमचा अडथळा नाही आणि तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमची मान्यता आहे. आज मी काय म्हणालो, जो वरिष्ठ निर्णय घेतील मोदी साहेब आणि अमित शाह साहेब याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे, पूर्ण समर्थन आहे. आता उद्याचं मी सांगतो, उद्या अमित भाईंच्या बरोबर बैठक आहे. त्या बैठकीमध्ये जे काय चर्चा होईल आणि महायुती सरकार स्थापन होण्यासंदर्भात साधक बाधक सगळी चर्चा होईल आणि निर्णय होईल, महायुती सरकार स्थापन होईल. आप राज्य में रहेंगे या केंद्र में जाएंगे? तो मुझे वहाँ क्यों बज रहा है? अभी हम समाप्त करते हैं. अभी रुको, अभी रुको. कल जो है, कल के लिए कुल बाकी रखो. कल मैंने आदरणीय मोदी जी को फोन करके कहा है, ये मैंने कहा है. अभी लास्ट का बता रहा हूँ, इसके बाद कोई सवाल जवाब. तो मैंने कहा है जो निर्णय लेना है आप लीजिए. एकनाथ शिंदे आपके साथ है, शिवसेना पूरी आपके साथ है. सर लेकिन प्रधानमंत्री मोदी जी को भी कहा और गृह मंत्री अमित शाह जी को भी कहा. कल की बात हो गई. तो आप जो बोल रहे कहाँ गए थे, छुप गए थे, कहाँ छोड़ो. अभी आज जो है, आज जो दिल्ली के शीर्ष नेतृत्व, जो वरिष्ठ नेतृत्व जो है, वो जो निर्णय लेगा उसके लिए शिवसेना का पूरा पाठिंबा है, शिवसेना का समर्थन है. ये आज की बात हो गई. अभी आपके दिल में और कोई शंका कुशंका रखने की आवश्यकता नहीं है. और कल की बात कहते हैं, कल अमित शाह जी के साथ, अमित भाई के साथ हमारी तीनों दलों की बैठक होगी. उस बैठक में पूरी तरह चर्चा होगी विस्तार से, और विस्तार से चर्चा होने के बाद निर्णय होगा.